रामकृष्ण हरी. आज आपण शिवरंजनी रागातील छानसा अभंग शिकणार आहे. आज मी तुम्हाला शिवरंजनी रागातील आरोह अवरोह त्याचप्रमाणे त्रिकोण कसा करायचा ते शिकवतो. त्रिकोण केल्यामुळे त्या रागातला बराचसा भाग आपल्या लक्षात येतो. म्हणून आता मी सुरुवातीला आरोह वाजवेल, अवरोह वाजवेल आणि नंतर त्रिकोण करेल. नंतर या अभंगामध्ये एक तान घेतलेली आहे. काय 2-2 वेळा तुम्हाला तान वाजून दाखवतो. त्याचप्रमाणे एक चक्रधार तानही घेतलेली आहे. तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओ पाहिले असतील. कोणतीही चक्रधार तान असो समेतून चालू होते आणि समेतच संपते. 3 वेळा तिची तशी आवर्तनं होतात. तर तुम्हाला ते नंतर पाहायला मिळणारच आहे. आता मी आरोह अवरोह वाजून दाखवतो. बहुतेकांना माहितीच असेल, परिचयाचा आहे राग. पुन्हा एकदा सा रे ग प ध सा सा ग प ग रे सा. आता मी त्रिकोण वाजवणार आहे. अशा प्रकारचा त्रिकोण तुम्ही वेगवेगळ्या रागातील अभंग म्हणताना त्या रागातील त्रिकोण करण्याचा प्रयत्न करावा. वर जे स्वर असेल तर तो घ्यायचा नाही. काय आता मी भिंपलास आहे, बागेश्री आहे, जाताना आरोहामध्ये रे वर जे आहे, मग अशा वेळेला तो रे घ्यायचा नाही त्रिकोणामध्ये. आता या ठिकाणी कसा त्रिकोण करायचा ते पाहूया. सा रे सा सा रे ग रे सा सा रे ग प ग रे सा सा रे ग प ध प ग रे सा सा रे ग प ध सा द प ग रे सा सा रे ग प ध प ग रे सा सा रे ग प ग रे सा सा रे ग रे सा सा रे सा 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 ध सा सा ध प ध सा सा ध प ग प ध सा सा ध प ग रे ग प ध सा सा ध प ग रे सा रे ग प ध सा सा ध प ग रे ग प ध सा सा ध प ग प ध सा सा ध प ध सा सा ध सा सा. याच्यामुळे ताना आलाप आपल्याला घेणं सोपं होतं. फक्त एकदा चांगला त्रिकोण बसला की त्याचा जरा वेग वाढवायचा. उदाहरणार्थ कसं सारी सा सारी ग रे सा सारी ग प ग रे सा सारी ग प ध प ग रे सा सारी ग प ध सा ध प ग रे सा. ह्या स्पीडनी ते वाजून आपल्या हाताचीही प्रॅक्टिस करायची. त्याच्यामुळे पेटी वाजवायला सुद्धा अडचण येणार नाही. तर या ठिकाणी मुद्दाम मी तुम्हाला तान म्हणून दाखवत आहे. पुढे मी अभंगात घेणारच आहे, पण तुमच्या माहितीसाठी 2 वेळा तान या ठिकाणी मी म्हणतो. सारे ग प ग रे रे ग प ध प ग ग प ध सा ध प प ध सा रे सा ग सा ध प ग रे सा. पुन्हा सारे ग प ग रे रे ग प ध प ग ग प ध सा ध प ध सा रे सा ध द सा ध प ग रे सा. त्या अभंगामध्ये एकच घेतलेली आहे. व्हिडिओ पुढे लांबते म्हणून कमी याच्यात प्रयत्न चालला. आता या ठिकाणी समेतून घ्यायची आपल्याला चक्रधार तान. एक आवर्तन वाजून दाखवतो तुम्हाला. पद सा पद सा पद सा सा ग प ग रे सा ग ग प द 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 सा. हेच आवर्तन 3 वेळा येईल. अजून एकदा दाखवतो म्हणून. पद सा द प ग रे सा
गग पद सा गग पद सा गग पद सा गग पद सा. आता प्रत्यक्ष अभंग पाहूया आणि त्याच्यामध्ये या 2 ताना आपण घेऊया.
ग ग पद सा ग ग पद सा पद सा पद सा पद सा सा ग प ग रे सा ग ग पद सा ग ग पद सा ग ग पद सा ग ग पद सा पद सा पद सा पद सा सा ग प ग रे सा ग ग पद सा ग ग पद सा ग ग पद सा ग ग पद सा तुका म्हणे अशा प्रकारे पूर्ण अभंग या ठिकाणी म्हटलेला आहे. अभंग सोपा आहे, वाजवायला काही फार तुम्हाला अडचण येणार नाही. तरी पण याचं नोटेशन मी कॉमेंट्स मध्ये देणार आहे, जरूर पहा. आणि इथे थोडंसं वाजवूनही दाखवतो. हेची कोर भक्ती पद सा 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 रे ग रे आवडते देवा ग रे साध साध पद सा रे ग रे सा रे ग रे साध साध हेची कोर भक्ती संकल्पादी माया संसाराची सारे ग प प ध सा ध प ग रे ग सा सारे ग प प ध सा ध प ग रे ग सा. नंतरची ठेविले अनंती तशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आता म्हणतेप्रमाणेच आहे. आता वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, ती दोन्ही चरण सारखीच आहे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ ग ग ग ग प ग रे ग रे सा ग रे सा रे रे. आणि पुढचं जे आहे भोगणे ते फळ मागच्या प्रमाणे. भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे सारे ग प ध ध सा ध प ग रे सा. सोपं आहे. फक्त तान जे आहे आणि चक्रधार तान हातावर धरून
अगोदर हातावर बसवा आणि नंतर मग पेटी वाजून तुम्हाला ती सहज येईल. या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी.